इकडे अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये बॉम्ब सदृश्य स्फोट झाल्याने खळबळ उडालेली आहे। कारागृहामध्ये बॉम्ब सदृश्य स्फोटक फेकल्याने हा स्फोट झालेला आहे। सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाहीये। बॅरेक क्रमांक 6 आणि 7 च्या समोर हे स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली। दरम्यान अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपल्यासोबत अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, नेमकं काय झालं मध्यवर्ती कारागृहामध्ये? या ठिकाणी संध्याकाळी मध्यवर्ती कारागृहामध्ये 8 वाजताच्या दरम्यान एक छोटीशी म्हणजे माहिती मिळाली होती की काहीतरी ब्लास्ट झालेला आहे 8 वाजताच्या दरम्यान। तर ते बॅरेक नंबर 6 आणि 7च्या समोर झालेलं होतं। तर ते जशी माहिती मिळाली आम्ही पोलिसांचे सर्व अधिकारी आणि मी स्वतः आलो इथे आणि चेक केलं असता प्राथमिक दर्शनी असं दिसते की कोणीतरी बाहेरून फेकल्याचं आहे आणि ते फटाक्या सदृश्य मटेरियल आहे जे की प्लास्टिकच्या बॉलमध्ये भरून टाकलेलं दिसतोय। त्याच्यात एक बॉल फुटला नाही, एक फुटलेला आहे। त्याच्यात कोणी जखमी झालेलं नाही। त्या दरम्यान बाहेर कोणी नव्हतं। 8 वाजता सर्व बॅरेकमध्ये होते आरोपी आणि जेलचे जे गार्ड होते ते तिथे पेट्रोलिंग करत होते। तर ते अशी एक घटना घडलेली आहे। आता हे नेमकं कोणी फेकलं, का फेकलं आणि मटेरियलचं पण आता पडताळणी आम्ही फोरेन्सिकची टीम बोलवलेली आहे, त्यांच्याद्वारे ते लिफ्टिंग करत आहोत। BDDSची सुद्धा टीम आली होती बॉम्ब स्क्वॉडची, त्यांनी सुद्धा त्याच्या तपासणी केलेली आहे। आणि प्राथमिक माहिती काय नेमकं, म्हणजे तो बारूद होता का खरंच बॉम्ब सदृश्य काही? प्राथमिक तर ते जे ह्याच्यावरून दिसतंय ते प्रथम दर्शनी ते फटाक्याचंच दारू आहे, फटाक्याचेच आहे। पण ते आता फोरेन्सिक एक्झामिनेशन झाल्याशिवाय पूर्ण अधिकृत सांगता येत नाही। तर ते नेमकं कशासाठी टाकलं आणि कोणी टाकलं आता हे सगळ्या तपासाचा विषय आहे, तो आम्ही पाहत आहोत सगळं। सर, कोणी जखमी आहे का कारागृहामध्ये? नाही, या ठिकाणी कुणाला जखम काही झालेली नाही। हे होते पोलीस आयुक्त ज्यांनी सविस्तर प्रतिक्रिया ABP माझाला दिली। कॅमेरामॅन अमोल देशमुख, प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही ABP माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध तुझं।